वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मी मत द्यायला गेलो, पुढे मला मताची मतपत्रिका मिळतो। आता तुम्ही आज जा आणि ते यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की चला बाहेर निघून। आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा आहे। म्हणजे जे मतदान सांगितलं होतं आणि नंतर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे, मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या एजंट सह्या केल्यानंतर सुद्धा रोज वाढतंय का आता आकडा चुकला आज वाढ। हे 90 अंतर रचून झाले बाबा। शेकडा 100 वर्षी बरोबर आहे, पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा नाही प्रकार चालला। तेव्हा एक विषय आलाय, तुम्ही हिंदूंचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान देत चाललेले आहे, याच्याबद्दल काय? नंतर ते जाती गणनेचं काय? हे सगळे ज्वलंत विषय आहेत। मी म्हटलं तुम्ही या ना, ते मांडा ना। आपण जी जीवन जागती माणसं आहेत, मी लोकांना नमस्कार म्हणत नाही, यावाद म्हणतो मी, ते म्हणतात राम राम, मी म्हणतो जिंदाबाद। तुम्हाला मला सांगायचं, तुम्ही माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे। अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज तुमच्याशी बोलायचंच नाही, वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही, ते सांगतील देशापा। तुम्ही त्या ह्या मुस्कटदाबीबद्दल तुम्ही मंडळींनी बोलायला पाहिजे। आज मला लोकांना तुम्ही बोला, मी बोलतो, पण तुम्ही किंवा समाजातल्या जागरूक वर्गाने जागं व्हावं, गप्प बसू नये। एकटा माणूस असेल तर त्याने आवाज केले, लोकशाहीचा विजय केव्हा एकटा माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे। आज मी इथे उपोषण करणार आणि बिबीवाडीचे पोलीस मला हे पाठवलं किंवा ह्या ईव्हीएमच्या बद्दल शंका घ्या, ती शंका घेतली, शंका घेतली काही रास्त शंका त्यांनी घेतलेली, पण ते तेवढ्यावर सोडून चालणार नाही। तुम्ही म्हणाल तुम्ही त्याच्यावर बोला, मी सगळेच विषय घेऊ शकत नाही। माझ्याजवळ रोजच्या लोकांच्या जीवनाच्या गोष्टी आहेत, महागाई बेकारी सगळ्या असू देत। थोडं आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।